आम आदमी पक्षाचे संघटन मंत्री प्रभाग 20 मधील इच्छुक उमेदवार अजहर शेख गेल्या अनेक महिन्यांपासून पक्ष संघटनाच्या वाढीसाठी प्रयत्नशील आहेत। 6 नोव्हेंबर रोजी प्रभाग 20 येथे अंबिकानगर येथे त्यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला व शाखा उद्घाटन कार्यक्रम देखील संपन्न झाला। या प्रसंगी साबीर तोडलबाग आणि भीमाशंकर कटकधोंड यांच्यासह अनेक तरुणांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला। या कार्यक्रमात शहर अध्यक्ष जुबैर हिरापुरे, शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, निलेश संगेपाग, मल्लिकार्जुन पिलगेरी, रहीम शेख, सद्दाम करनाळ, युवा अध्यक्ष मंजूर खानापुरे, कामगार अध्यक्ष अजय दारलू आदी उपस्थित होते। अंबिकानगर मधील रहिवाशांचे मनापासून आभार मानतो की ह्या भागामध्ये आपण आम आदमी पार्टीसाठी कार्य करायला तयार झालेला आहात आणि त्यात सिंहाचा वाटा हा शेराबाईंचा आहे। शेराबाईंनी आपल्या ह्या प्रभागामध्ये आम आदमी पार्टीचं काम वाढवावं, आम आदमी पक्षाचे ध्येयधोरणं वाढवावेत, आम आदमी पार्टी कशी चांगली आहे ही पूर्वीपासून काम केलेलं आहे। त्यांची धडपड ही पूर्वीपासून आहे। पक्षात सुरुवातीला जर आपल्या ह्या भागामध्ये जर हे बघितलं असेल तर आपला हा वार्ड प्रभाग 20 मध्ये होता आणि तो भाग 21 मध्ये होता। पण प्रभाग 20 मध्ये सुरुवातीला माझ्या ज्यावेळेस मी इथं पक्षामध्ये आलो त्या वेळेसपासून शेराबाईला प्रथमतः मी इथं आपलं अध्यक्षपद दिलं आणि शेराबाईंनी बरंचसे ह्या प्रभागामध्ये काम करून ह्या नागरिकांमध्ये आपल्या पक्षाबद्दल जाणीव निर्माण करून दिली आणि कार्यक्रम राबवले, तरुण वर्गांना एकत्र केलं। ही शेराबाईंची जमेची बाजू आहे। ते ह्या शेरा पक्षाच्या ह्या 20 मधनं इच्छुक उमेदवार आहेत। त्यांचं हे काम, त्यांची हे पक्षाची धडपड बघून पक्ष त्यांचा विचाराचा नक्की विचार करेल। तुम्ही जे काम करतील त्या प्रत्येकाचा पक्ष विचार करेल। ज्यांचं चांगलं उत्कृष्ट काम असेल, जे काय पक्षासाठी ध्येयधोरण करतील, पक्ष त्यांना नक्की न्याय देईल। तर त्यामुळं आपण सर्वजण शेराबाईंच्या पाठीशी राहा आणि पक्षाच्या वतीनं कोणी बी उमेदवार देऊ द्या, तो पक्षाचा उमेदवार असणार आहे मित्रांनो। जे कोण असेल तो, शेराबाई असू द्या, खानापुरे सर असू द्या, रहीम सर असू द्या किंवा आणि कोणी असू द्या, जे कोण असेल या पक्षासाठी असतील ते पक्षाचे असतील। तिथं कोण व्यक्तिगत राहणार नाहीये। पक्षाने जो आदेश देईल त्याप्रमाणे काम करूया। पक्षासाठी ज्यांना धडपड करायची, ज्या प्रत्येकांना वाटतं की बाबा आम्हाला ह्या पक्षाकडनं न्याय मिळावा, आम्हाला उमेदवारी मिळावी, प्रत्येकाची इच्छा असते। तर प्रत्येकाने इच्छा बाळगणं काही चुकीचं नाही। ती पक्ष तुमच्या कार्याची आणि तुमच्या नेतृत्वाची नक्की दखल घेईल आणि ज्यांनाही योग्य काम असेल, पक्षाला वाटेल की हा उमेदवार निवडून येईल, तर त्या लोकांचा नक्की सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना या प्रभागामधून उमेदवारी दिली जाईल। त्याच्यामुळे निराश वगैरे कोण होऊ नका, धडाडीनं कामाला लागा। तुमचं जे काम असेल ते त्याची दखल घेतली जाईल। आणि जे आता नूतन अध्यक्ष झालेत तर तुम्हालाही शुभेच्छा देतो, तुमच्या मित्रपरिवारांना शुभेच्छा देतो। तुम्ही दोघांनीही चांगलं काम करा आणि आपल्या आपल्या प्रभागामध्ये पक्षाचे जास्तीत जास्त नेतृत्व वाढा। आमचे जुने मित्र, आमचे रहीम सर हे पूर्वीपासून त्याचे पक्षाचे स्थापना झाले तेव्हापासूनचे काय ते आहे, तर त्यांचं काम उत्कृष्ट आहे। ते म्हणा, आपण खानापुरे सर म्हणा आणि जैनुद्दीन सर आले नाहीत वाटतंय, तर त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे या प्रभागामध्ये। तर प्रत्येकाने काम करून ह्या आणि शेराबाईच्या, जैनुद्दीनच्या आणि रहीम सरांच्या, खानापुरे सरांच्या जे कोण आम्हाला पक्षाच्या वतीने होईल हे सगळे इच्छुक उमेदवार आहेत। सगळे शेराबाई बी इच्छुक आहेत, खानापुरे सर बी इच्छुक आहेत। खानापुरे सर त्या साईडला होते पण शहरात ते दुर्दैवाने ते का झालं हे एकत्र झाल्यामुळं आता थोडी पक्षाला थोडी तारंबळ होणार आहे। पण त्याच्यात हे केलं जाईल, काय तर निकाल मार्ग काढला जाईल आणि सगळ्याला न्याय दिला जाईल असं बोलून मी थोडं इथं शब्द थांबवतो। जय हिंद। आम आदमी पक्षाच्या वतीनं शेराबाई यांच्या नेतृत्वामध्ये शाखेचं उद्घाटन अंबिकानगर या ठिकाणी
करण्यात आलेला आहे। तर आम आदमी पक्षाचे अतिशय तडफदार युवा नेतृत्व, तरुण व्यक्तिमत्व असे अझरभाई सतत पक्षाच्या संघटन वाढीसाठी, पक्षाच्या कार्याला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करत असतात। त्याच कार्याचा एक भाग म्हणून आज त्यांनी एका शाखेचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी साबीर तोदतबाग यांचं अध्यक्षपदी, प्रभागाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। तसेच भीमाशंकर कटकदोंड यांचं देखील या ठिकाणी प्रभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर यासोबतच प्रभागातील अनेक तरुणांनी आज आम आदमी पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। तर मी या सगळ्या कार्याच्या निमित्ताने अझरभाई यांना, शेराभाई यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अशाच पद्धतीनं पक्षवाढीसाठी, पक्षाच्या संघटन वाढीसाठी कार्य करत राहावं आणि तुमच्या कार्याला पाहून नक्कीच ही तरुण पिढी आणि ही जनता तुमच्या पाठीशी उभी राहील यात काही शंका नाही। एवढं बोलतो, थांबतो। जय हिंद।